मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत। ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल। तर चला मित्रांनो बघूया या अप्लाय कसं करायचं आहे आणि कुठं आपल्याला अडचणी येऊ शकतात त्या प्रश्नांची निवारण आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये करणार आहोत। स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक तुम्हाला टॅगलाईन इथं पाहायला मिळेल। मित्रांनो तुम्ही या टॅगलाईनलाच बघून समजू शकता की ही योजना महाराष्ट्र सरकारची आहे। राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचं आरोग्यामध्ये सुधारणा करणे, कुटुंबांची त्यांची जी आर्थिक भूमी आहे ती मजबूत करणे या योजनेचा उद्देश आहे। मित्रांनो योजना 28 जून 2024 रोजी मान्य झालेली आहे। तर इथं तुम्हाला 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ हा डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे देण्यात येईल असं सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण समोर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया असे 3 पर्याय तुम्हाला दिसतील। त्यामध्ये तुम्ही पात्रता हा पर्याय बघू शकता। पात्रतामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार हे सर्व काही याच्यामध्ये दिलेलं आहे। अपात्रतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या अटी आहेत ज्यावरती तुम्ही अपात्र ठरू शकता हे तुम्हाला इथं डिस्कस होईल आणि अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे ते तुम्हाला तिसऱ्या स्टेजमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। तुम्हाला ही योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। सोबत राज्यातील विवाहित, विधवा असतील, निराधार असतील किंवा कुटुंबामध्ये एक अविवाहित महिला यांना ते लाभ मिळणार आहे। त्यांची वय 21 वर्ष तर 65 वर्ष या दरम्यान असायला हवी। बँक खाते हे आधार लिंक असणे गरजेचं आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावे असं यामध्ये सांगितलेलं आहे। यानंतर आपण जाऊया मित्रांनो अपात्रता। अपात्रतामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त असू नये, आयकरदाता त्या कुटुंबातील सदस्य असावा, तर त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही। त्यांच्या कुटुंबामध्ये एखादा टॅक्स पेयर असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। सोबतच त्यांच्या सदस्यामध्ये सरकारी कर्मचारी असेल ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ठीक आहे, त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही। दरमहा 1,500 पेक्षा गव्हर्नमेंट शासनाच्या काही योजना असतील त्यांचा लाभ घेत असतील तर त्यांना सुद्धा इथं मंजुरी मिळणार नाही। समजा एखाद्या सदस्यातील विद्यमान माजी खासदार, आमदार आहेत असे सुद्धा अपात्र आहे, ठीक आहे। समोर जाऊया। समोर गेल्यानंतर आपल्याला माहिती पडेल की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे परंतु ट्रॅक्टर वगळून, ठीक आहे, ट्रॅक्टरला सोडून इतर 4 चाकी वाहन आहेत आणि ती जर त्या सदस्याच्या नावावर, नोंदणीकृत महिलेच्या नावावर असेल तर ती सुद्धा इथं अपात्र ठरणार आहे। यानंतर आपण बघितलेलं आहे अर्ज प्रक्रिया। अर्ज प्रक्रियेमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जर अर्ज करायचं असेल तर अंगणवाडीच्या सेविका असतील, CRP असेल गटांच्या, आशा वर्कर असतील, ठीक आहे, किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल, इथं जाऊन तुम्ही ते ऑनलाईन अर्ज भरू शकता। यामध्ये तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे अचूक माहिती भरायची आहे। बँकेचा तपशील आणि मोबाईल नंबर हा अचूक भरला पाहिजे जेणेकरून तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील, ठीक आहे मित्रांनो। तर धन्यवाद। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुठल्या महिलांना पैसे जे मिळणार आहेत आणि कुठल्या महिला अपात्र झालेल्या आहेत या योजनेतून। तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, येणारा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला माहिती देऊन जाईल।